जय महाराष्ट्र सर्वांना. कसे आहात? नक्कीच मजेत असाल. आणि आजचा व्हिडिओ खास खास आपल्या मराठी बांधवांसाठी आहे, माझ्या मराठी भावांसाठी आहे, मराठी समाजासाठी आहे. आणि गेले 2-3 दिवस आपण टी व्हीवरती बघतोय, मोबाईलमध्ये बघतोय, जिकडे तिकडे मराठी आरक्षणासाठी आपले जरांगे पाटील भाऊ जे काही मुंबईला गेलेले आहे, उपोषणाला बसलेले आहे, आणि त्यांच्यासोबत आपला बराच मराठी समाजही गेलेला आहे उपाशी तापाशी. आणि पाऊस आहे वरतून तो तर वेगळाच. असे बरेच अडचणींना ते सामोरे जात आहे. आणि आपल्या मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा आटापिटा गेले कित्येक म्हणजे वर्षभराच्या होऊन जाईल त्याच्या आधीपासून सुरू आहे. आणि अजूनही ते आणि बघून ना वाईट वाटतं. ते आपल्या सर्व सर्व मराठी समाजासाठी ते तिथं आपला जीव पणाला लावला आहे त्यांनी. तिथे ते पावसामध्ये उपाशी तापाशी तिथे ते बसलेले आहेत. ते एवढं मेहनत घेत आहे आरक्षण मिळावं म्हणून. आणि बाकीचा जो श्रीमंत मराठा आहे, जो श्रीमंत मराठा समाज आहे, खास त्यांनी ऐका, ते काय करताय, ते घरात बसलेले आहेत. AC मध्ये बसून तुम्ही मस्त व्हिडिओ बघताय, न्यूज बघताय. अरे असं आयतं लागतं तुम्हा सगळ्यांना. आणि आपण किती अभिमानाने म्हणतो ना, एक मराठा लाख मराठा. खरंच तसं आहे का? आपल्यामध्ये युनिटी नाहीये, मराठी समाजामध्ये युनिटी नाहीये. गरीब मराठ्यांना आपण वेगळं पाडतो, श्रीमंत मराठी वेगळे असतात, मध्यमवर्गीय मराठी वेगळे असतात. असे 3-4 प्रकारच्या तुकड्या तुम्ही पाडलेल्या आहेत आणि पाडलेल्या आहे. आणि आपण किती अभिमानाने म्हणतो ना, एक मराठा लाख मराठा. पण खरंच स्वतःच्या मनाला आतून विचारा, आपण तसं वागतो का? आता जेवढे मराठी बांधव, मराठी समाजाचे आपले जे लोक आहेत, जे तिथे गेले आहे ना मोर्चाला, आणि आरक्षणासाठी जे जीवाचं रान करत आहे ना, ते खरे मराठी आहे. हे असं आपण घरात